3.5 औरंगाबाद मधल्या हडको परिसरातील स्वामी विवेकानंद नगर मध्ये आज रंगणार आहे आपल्या 3.5चा खेळ। बघूया तिथले लोक किती धमाल करतात ते। सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला 3.5 स्वामी विवेकानंद नगर बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात मुळे काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। सर्वात जुना परिसर आहे हडकोचा। सिडकोने हा जवळजवळ 25 वर्षापासून प्रोजेक्ट केलेला आहे। सगळ्यात जुना प्रोजेक्ट आहे हा आणि इथं रहिवासी सगळे जुनेच आहेत। अच्छा, पण मग इथं सांस्कृतिक उपक्रम कोणते राबवले जातात? इथं देवीची स्थापना, गणपतीची स्थापना आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम त्यानिमित्त आयोजित करण्यात येतात। बरं, मग त्या सगळ्यामध्ये महिला आणि पुरुष उत्साही सहभागी असतात? हो, महिला आणि जास्त महिलांचा सहभाग असतो। जास्त महिलांचा असतो? हो सर। पण मग आज पुरुष मंडळी पण आलेली मला दिसतात। पुरुष आहेत, पुरुषांचं धार्मिक भजनी मंडळ वगैरे आहे सर इथं। बरं आहे, म्हणजे आज सगळेजण धमाल करणार? हो सर। सगळेजण तयार? कार्यक्रमाला सुरुवात करायची? हो सर। सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला 3.5। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड साठी। आणि हे निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। तुझं नाव काय? सिद्धी। सिद्धी। आणि सिद्धी तू शाळेत जातेस? हो। कुठल्या? स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद। कितवीला आहेस तू? ज्युनियर केजी ला। बरं, आता सिद्धी माझं एक काम करायचा, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची पटकन। एक 2 आणि अजून एक द्यायचं। थँक्यू। सिद्धीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। तोपर्यंत सिद्धीबाई थोडंसं बाजूला थांबा तुम्ही। शाबास। आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 71। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आज आपल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये कुठलं प्रॉडक्ट असणार आहे हे मी आपल्या स्पर्धकांना सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सचिन विश्वासराव गुले। बरं, गुले दादा आपण काय करता? मी ऑटो चालवतो। तुमच्यावर एक गाणं लिहिलंय माहितीये? नाही, एवढं काही ऐकण्यात नाही आलं। जास्त ऐकण्यात नाही आलं? जास्त नाही आलं। कामावर जायला उशीर झाला। बघतोय रिक्षावाला वाट माझी। मग असे वाटेवर वाट बघणारे असतात? भरपूर जण आहेत। खूप जण? भरपूर जण। पण मग ते सगळं टायमिंग मध्ये काम असतं तुमचं? हो। बर, शाळेची मुलं असतात ना? मी शाळेची मुलंच म्हणले। मी पण दुसरं काही बोललो नाही। काही अपेक्षित नव्हतंच मला। मी पण तेच बोललो। बर, पण काय असतं शाळेची मुलं खूप गडबड करतात ना? हो। पण असं नेहमी म्हटलं जातं की रिक्षामध्ये ना लहान मुलं फार बसवलेली असतात, त्यामुळे त्यांना व्यवस्थित बसता येत नाही, चेंगराचेंगरी होते। मग अशा पालकांच्या कंप्लेंट्स तुमच्याकडे येतात? ज्यांच्या मुलांना त्रास होतो बसण्यासाठी किंवा भांडण वगैरे होतात त्यांचं, नाही तर अदरवाईज सगळ्यांना असं वाटतं की आमच्या मुलाला जितकं होईल तितकं व्यवस्थित नेणारा आणणारा रिक्षावाला आहे बाबा। बरं, पण खूप जबाबदारीचं काम असतं लहान मुलांना सांभाळणं। पण मग हे कसं मॅनेजमेंट तुम्ही सांभाळता? फार जबाबदारीचं काम असतं। मुलांना रिक्षामध्ये व्यवस्थित बसवणं, त्यांना भांडून द्यायचे नाही। रिक्षातनं जेव्हा ट्रॉफिकमध्ये गाडी निघते आमची, जेव्हा पास होते तेव्हा त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं। त्यांचं हात काढतात का, पाय काढतात का, शरीराचा कोणता आवेश बाहेर येतो का नाही ते सगळं बघावं लागतं। भांडूच द्यायचं नाही त्यांना। बरं, म्हणजे एकदम वेळेचं महत्त्व खूप आहे याच्यात। हो। बघूयात आता या कार्यक्रमामध्ये तुम्ही कशी वेळ साधताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? आशा वागचौरे। वागचौरे? हो। वागचौरे। तुम्ही काय करता? गृहिणी मी। गृहिणी आहात? हो। आणि घरी कोण कोण असतं? घरी कोण? एक मुलगी, मिस्टर। बरं, म्हणजे 3 जणच असतात? मिस्टर काय करतात? बिल्डिंग खात्यामध्ये। बरं, आणि मुलगी काय करते? मुलगी शाळेत जाते अजून कितवीला? 4थीला। बरं, मग औरंगाबाद मधल्याच आहात का तुम्ही मूळच्या? नाही, आम्ही रंगारी देवगावचे। बरं, सांगितलं होतं। मग आता इकडेच आहात? हो। किती वर्ष झाली औरंगाबाद मध्ये? 20 वर्ष झाली। 20 वर्ष आली? बर, मग हे ऑफिसला रोज जाताना, कामाला जाताना बाहेर यांची काय गडबड असते घरात? फक्त स्वयंपाक पाहिजे, फक्त जेवण पाहिजे सकाळी लवकर, रस्ता वगैरे पटकन निघते। मग सारखं ते पिरपिर मागं चालू असते? काहीच नाही, त्यांची किरकिर काहीच नाही, बिलकुल नाही। काही नाही? काहीच नाही। पण आणि समजा डबा नसेल लवकर वेळेत तर? डबा लवकर लागतो त्यांना उलट। पण नाहीच झाला तुमच्याकडून तर? पाहिजे ना, झालंच पाहिजे ते वेळेवरती। झालाच पाहिजे, म्हणजे इतक्या वर्षामध्ये प्रॅक्टिस झाली वेळेमध्ये डबा करायची। बर, मग ऑफिसवरून आल्यावर काय असतं त्यांचं?
आल्यावर काही नाही बघतात बातम्या बघतात ते आल्यावरती फक्त बातम्या बघतात, बाकी सिरियल्स वगैरे काही बघत नाही. त्यांना आवडतच नाही श्री आम्हाला सुद्धा बघून देत नाही ते. तुम्हाला सुद्धा बघून देत नाहीत, मग तुमचा वेळ कसा जातो? ते नसेल तर बघतो आम्ही. त्यावेळेस बघता. पण हा कार्यक्रम त्यांच्या सोबतच पहा. ओके, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. काय लक्षच नाही तुमचं. मी तुम्हाला नमस्कार करतोय, तुम्ही नमस्कार भलतीकडेच करताय. तुमचं नाव काय? द्वारका सांगोळे. सांगोळे वहिनी, तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. आणि घरी कोण कोण असतं? घरी मुलगा आहे एक आणि दोघं आम्ही तिघ आहेत. तिघ जणच आहात? दोघं आहे पण बाहेरगावी नोकरीला आहे मुलगा. बर, मुलगा काय करतो? इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. मग कुठे? औरंगाबाद मध्येच करतो? सिंगापूरला आहे. सिंगापूर? हा, दोघंही सिंगापूरला आहे. सोनूबेन मुलगा. बर, शिंगणापूर नाही ना आपलं? नाही, सिंगापूर. सिंगापूर. मग काय तुम्ही जाऊन आलात तिकडे? नाही, आज अजून नाही आला. मग कधी जायचं प्लॅनिंग करता? जाऊ आता. पासपोर्ट आलेले आहेत. बर शेवट जायतो इकडे याच्या वेळेला. बर, मग इकडे सगळ्या मैत्रिणींनी आणि सगळ्या कॉलनीतल्या बायकांनी काय सांगितलं आम्हाला तिकडनं हे घेऊन या ते घेऊन या? आतापर्यंत तर काही नाही म्हणा. आम्हीच कोणाला अजून सांगितलेलं नाहीये. अजून सांगितलंच नव्हतं? नाही. झालं म्हणजे पोल आजच सगळ्यांसमोर उघडी पडली. या सगळ्यांना कळलं तुम्ही जाणार आहे ते. बर, मग काय काय आणणार तिकडून इकडे? आता बघू तिथं स्वस्त असलं तर आणू, महाग असलं तर काय आणणार. स्वस्त असलं तर तिकडून काहीतरी आणणार, आणणार. नाहीतर आणणार नाही. नाही. पण आज मी तुम्हाला संधी देतोय जिथे तुम्हाला पैसे अजिबात वापरायचे नाहीयेत. तुम्हाला फक्त अंदाजावर किंमत सांगायची आहे. जर अचूक किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे. बघूया तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील घुले दादा, त्यानंतर वाकचौरे मावशी आणि सगळ्यात शेवटी बोली लावतील सांगोळे वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 1 ते 3 वर्ष आहे. या घड्याळाची ॲक्युरसी ±30 सेकंद पर मंथ आहे. या रिस्ट वॉचची सगळ्यात पहिल्यांदा किंमत लावतायत घुले दादा. घुले दादा, हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि या रिस्ट वॉचची किंमत ठरवायची. ठरवा. काय किंमत आहे? 2450. 2450. किंमत जास्त वाटतेय, कमी वाटतेय? ठीक आहे. योग्य वाटते. हो. बर, मी पाठीमागे विचारतो काय किंमत असेल. काय असेल अंदाज? 1500. बर, 3000. किती? 2000. बर बर, थांबा 1 मिनिट. खूप किमती मला ऐकू येतात. तुम्हाला काय वाटतंय? नाही, ठीक आहे. हीच ठेवायची? हो. लिहून टाकायची मग? हो, लिहून टाका. लिहूयात. या रिस्ट वॉचची आता किंमत लावतात वाकचौरे मावशी. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4च अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 3545. का जास्त वाटतेय? काय बरोबर वाटतेय? बरोबर वाटते मला. काय वाटतंय? नाही, हीच ठेवायची. हीच ठेवायची आहे? लिहून टाकायची मग? हो. लिहूयात. सांगोळे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1250. 1250. किंमत एकदम कमी लावली यांच्या तुलनेत. मला ठीक वाटली, मी केली. तुम्हाला ठीक वाटली म्हणून तुम्ही केली. किंमत वाढवायची आहे, कमी करायची आहे? नाही, बरोबर वाटते. ही बरोबर वाटते. पाठीमागे काय वाटतं? ही किंमत बरोबर असेल? नाही. बघा, सगळेजण नाही म्हणतात. माझ्या मते तुम्हाला ठीक वाटली म्हणून मी केली. तुम्हाला ठीक वाटते? लिहून टाकायची? लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा घुले दादांनी सांगितलेली किंमत आहे 2450 रुपये. वाकचौरे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 3540 रुपये. आणि सर्वात शेवटी सांगोळे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. पाहूयात या रिस्ट वॉचची खरी किंमत किती येते. आणि या रिस्ट वॉचची खरी किंमत आहे 1395 रुपये. अभिनंदन. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती सांगोळे वहिनींनी, त्यामुळे त्या जिंकल्यात. अभिनंदन. अभिनंदन. हे रिस्ट वॉच तुम्हाला मिळतंय. अभिनंदन वहिनी. थँक्यू. तुमच्या 2 मुलं आहेत ना तुम्हाला? हो. बरं, मग हे आता कोणाला देणार? आता छोटा जवळ असल्यामुळे छोटा वापरेल. पण मग काय भांडण नाहीत ना होणार? नाही होणार. नाहीतर मग सरळ एक साधा उपाय सांगू, मिस्टरांना देऊन टाका. टेन्शनच नाही, हे दोघं पण भांडणार नाहीत.
चांगला उपाय आहे ना? हो चालेल, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न विचारणार आहे. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे, अगोदर फोडायचं नाही. जो बरोबर उत्तर देईल त्याला देणार मी आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न असा आहे, कोकणातून आला गोसावी त्याची जटाजुटच लई म्हणजे कोण? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र मनोज माझ्याबरोबर आहे. मनोज, डोळे मिटायचे आणि मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची पटकन. 1 हातात द्यायचं, 2 आणि 3. मनोजनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 32. अभिनंदन. या. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 38. अरे या 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 आजोबा या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 93. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या सुपर मार्केट राऊंडला आपण सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? बाबासाहेब अपार. अपार. हो. बरं, अपार काय तुमच्याकडे? अपार काय प्रेम आहे तुमचं? प्रेम आहे अपार. बरं, मला सांगा तुम्ही काय करता? सलून व्यवसाय आमचा. हेअर सलूनचा व्यवसाय. आणि घरी कोण कोण असतं? फॅमिली म्हणजे वाईफ आहे आणि 2 मुलं आहे. 2 मुलं. मग मूळचे औरंगाबादचेच आहात? नाही, अंबडचे. अंबडचे. मग कधी आलात इकडे औरंगाबादला? 15 वर्ष पहिले. 15 वर्षापासून इकडे आहात. बरं, मुलं काय करतात? शिक्षण करतात. मला सांगा घरातल्यांबरोबर किती वेळ देता तुम्ही? रात्री सकाळी. रात्री आणि सकाळीच फक्त वेळ मिळतो, नाहीतर कामाच्या व्यापात अजिबात वेळ मिळत नाही. बरं, बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. इथे तुमच्या कुटुंबातले बरोबर नसणार आहेत, त्यामुळे तुम्हाला एकट्यालाच खरेदी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार. आपलं नाव? दत्तात्रय दुसाने. दुसाने. आजोबा तुम्ही काय करता? मग सध्या रिटायर आहात. बरं, कुठे होता कंपनीत कामाला? मी कंपनीत होतो. कुठे? धुळ्याला. धुळ्याला होता. बरं, मग आता औरंगाबाद मध्ये कसं काय? औरंगाबाद मध्ये पुण्याला गेलो मी राहायला. बरं, म्हणजे तुम्ही पुण्याचे आहात. हो मग इकडे पाहुण्यांकडे आलाय. हो. बरं, मला सांगा मग पुण्यानं औरंगाबादला आल्यावर औरंगाबादमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी जायचा बेत असतो तुमचा? फिरायला काय इकडे हे बाग बगीचे मध्ये. बाग बगीच्यांमध्ये रमता फिरायला. बर, बीबी का मकबरा बघितलाय? हो. बर, मग आता जर औरंगाबादमध्ये आलेलाच आहात तर इथं जर समजा खरेदी जिंकलात तर ती सगळी खरेदी आमच्यातर्फे औरंगाबादमधून भेट म्हणून तुम्ही घेऊन जा पुण्याला. बघूयात या राऊंडमध्ये तुम्ही कसे खेळताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. 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 आपलं नाव? दीपाली देशपांडे. बर, तुम्ही काय करता? मी काही नाही, गृहिणीच आहे. गृहिणीच आहात. आणि मिस्टर? मिस्टर कंपनीत आहे. कंपनीत. बर, औरंगाबादमध्ये मूळचे आहात तुम्ही की बाहेरून आलात? नाही, औरंगाबादचे नाहीये, रिसोडचे आहे आम्ही. कुठले? रिसोड. रिसोडचे. बर, मग आता इकडे औरंगाबादमध्ये आल्यानंतर मिस्टरांबरोबर किती वेळा बाहेर पिक्चर बघायला गेला? 1-2 वेळेलाच बघितली. 1-2 वेळेलाच बघितलेला आहे. बरं, बघूयात आज तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणार आहे किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 890 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला लवकर लवकर, वेळ कमी आहे, 1 मिनिटाचा कालावधी आहे, पटापट खरेदी करायची आहे तुम्हाला. 890 रुपयांची खरेदी. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. दीपाली देशपांडे यांनी केलेली खरेदी आहे 512 रुपयांची. त्यानंतर दत्तात्रय दुसाने यांनी केलेली खरेदी आहे 765 रुपयांची. आणि बाबासाहेब अपार यांनी केलेली खरेदी आहे 897 रुपयांची.
जी आपल्या लिमिटच्या जवळ जाते, त्यामुळे ते ठरले विजयी. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही सगळी अपार खरेदी. अभिनंदन दादा. धन्यवाद. मिसेस आलाच बरोबर. हो कुठे आहेत? तेच मागे आहे ना. नमस्कार. त्यांच्या साडीचा रंग पण गुलाबी, बँडचा कलर पण गुलाबी हा आणि चेहऱ्यावर पण आता गुलाबी रंग आलाय. क्या बात आहे. बरं, एवढी अपार खरेदी कशी काय जमली अपार दादा? काय नाही, आता हाताने घेतलंय. हाताने घेतली, पण अंदाजानं माहित होतं. हा माहिती होतं. बरं, आता हे सगळं साहित्य दुकानात न्यायचं नाही, नाही हे घरी. तुमच्या वापरासाठी ठेवायचं. हा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आपल्या जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातून आला गोसावी त्याची जटाजूटच लई म्हणजे काय? आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या सांगोळे वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडचे विजेते अपार दादा दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. 1 मिनिटाचा गेम काय ना आजचा तो मी सांगतो. त्याच्या अगोदर वरती आजचा 1 मिनिटाचा गेम आहे तुमच्या दोघांचा. तो या तोरणांशी संदर्भात आहे, पण तो काय आहे ते मी पहिल्यांदा समजून सांगतो. तुमच्या दोघांना पहिल्यांदा दोन्ही हात तुमचे पाठीमागे बांधायचे आहेत आणि हाताचा वापर न करता तोंडाने हे कागद तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या समोरच्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत. जो 1 मिनिटामध्ये सर्वाधिक कागद जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? नक्की सगळेजण तयार आहेत? सुरुवात करायची. 3:30. चला लवकर 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 टाळ्या. अरे वा, एक तोडलं. लवकर. 3:30. थांबा थांबा थांबा. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये बघूयात सर्वाधिक कागद कोणी जमा केलेत ते. पहिल्यांदा सांगोळे वहिनी 1 2 आणि 3 आणि आता अपार दादा 1 2 आणि 3. तुम्ही चौथा कागदही जमा केला होता, पण तो प्लेटमध्ये नव्हता, त्यामुळे तो ग्राह्य धरला जाणार नाही. याचाच अर्थ दोघांनी 3-3 कागद जमा केलेत. दोघांमध्ये टाय झालाय, त्यामुळे आता आपण आजमावतोय नशिबाचे फासे. सगळ्यात पहिल्यांदा फासा टाकतायत सांगोळे वहिनी. फासा टाका. सांगोळे वहिनींना मिळाले 4 अंक. अभिनंदन. आता अपार दादा तुम्ही टाका नीट. अपार दादांना मिळाले 6 अंक. अभिनंदन. याचाच अर्थ अपार दादांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? अपार दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या. हिरव्या रंगाची चावी. पाठीमागे काय वाटते? लाल की हिरवी? लाल हिरवी असं सगळेजण म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? नाही हिरवीच. हिरव्या रंगाची चावी निवडा मग. अपार दादांनी निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे सांगोळे वहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत आपले अपार दादा. अपार दादा तुम्हाला मिळालेले आहेत टोकरी. काय वाटतंय? काय नाही, चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. हो. बरं, मग आता काय वेळ ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करणार? मुलांच्या सस्पेन्सिलला टोक करत बसणार. हो. नक्की. बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या सांगोळे वहिनी. त्यांना मिळालं फूड प्रोसेसर. अभिनंदन. थँक्यू. 1 मिनिट. आता मोठा प्रश्न. घड्याळाचं काय करणार? मिस्टरांना देणार आणि हा फूड प्रोसेसर मला ठेवणार. तुम्हाला ठेवणार हो. आणि मग मुलांना मुलं घेतील वेगळं त्यांचं. वेगळं घेतील. हां. मी एक सांगू, याच्यामध्ये ज्यूस बनवा आणि तो मुलांना द्या. विषय संपला. हां. बरोबर ना? सगळे खुश होतील. हा. आणि तुमच्या सिंगापूरच्या ट्रिपसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातून आला गोसावी त्याची जटाजूटच लई म्हणजे कोण? थांबा थांबा, उत्तर फोडू नका. तुम्ही या. नाव? स्नेहल मुळे. आणि उत्तर? नारळ. अचूक उत्तर दिलंय. तुला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू.